थँक्यू डीजे. अजून एक मोठी मॅच आपल्या भेटीला आले या वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL सीझन 7. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. नखेरकार नव्या हंगामाला सुरुवात झाली, जिकडे ही स्पर्धा अमेय क्लासिकच्या ऐतिहासिक मैदानावर आपल्या भेटीला आले. ग्रुप बी मधून 2 लुजर संघादरम्यान सामना जो आपल्या भेटीला आलाय, जिकडे नाणेफेकीचा कौल जिंकला होता टीम सायबा संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केले रेहान दुर्गेश 11 संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक हँडला जयेश घरत, तर नॉन स्ट्राईक हँडला याचा कॅप्टन विकास दसकर. तर पहिले षटक घेऊन नेहमीच आपल्याला टीम सायबा संघाकडून पाहायला मिळते रुची दत्ता देसाई. ऑल सेट. पहिला बॉल बॅकफुटर जाऊन काय जबरदस्त एफर्ट, क्या बात आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि धावांचा श्री गणेश होतोय. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 धाव धावफलकावर. खूप मोठी मॅच आहे, कारण दोन्ही संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाल्या. त्यामुळे या स्पर्धेमध्ये जर काय राहायचं असेल तर हा सामना खूप महत्वाचा असणार दोन्ही संघासाठी. हलक्या हाताने ऑन साइडला स्वतः आला होता ऋषीदादा, तोपर्यंत फेकी होईपर्यंत 1 धाव धावफलकावर. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावफलकावर. रेहान दुर्गेश 11चा संघ प्रथम बॅटिंग करत आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो बराच बाहेर आहे असं आमच्या पंचाने सांगितलंय आणि गंभीर सर आमच्या दिशेने बोलतायत. तोपर्यंत नो चेंडू घोषित केलाय. 3 धावा धावफलकावर. पहिले षटक मार्गस्थ. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. उलटा चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह केला. क्या बात आहे. शेवटच्या आणि अंतिम क्षणाला ऍज अ कॅप्टन प्रदोष भाईकरने एका हाताने चेंडूला अडवलाय. नकेरकार 3 धावा वाचवल्यात संघासाठी. उलटा चेंडू होता, एक्झिक्यूट केला तर ऑन साइडला, परंतु शेवटच्या आणि अंतिम क्षणाला मुख्य स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय एका हाताने चेंडूला अडवलं. पुन्हा एकदा ऑन साइडला हलक्या हाताने ड्राइव्ह केला गेलाय. 1च धाव. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि ऋषीदादा देसाई पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो क्या बात आहे. तोच फटका, तीच दिशा, परंतु यावेळेला खेळाडू दुसरा होता. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 1 धाव. शेवटचा आणि अंतिम चेंडू, जिकडे आतापर्यंत 6 धावा धावफलकावर आहेत. षटक चांगलं दोन्ही संघासाठी. आतापर्यंत चांगली सुरुवात. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावफलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका समोर. ओहो पुन्हा एकदा. क्या बात आहे. अरबाज काय जबरदस्त एफर्ट. प्रकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले पहा. अरबाज त्या ठिकाणी होते एका हाताने. क्या बात आहे. आजच्या दिवसामध्ये पहिलं असं षटक आहे की त्या षटकामध्ये जवळजवळ 3 चौकार अडवले गेले आणि तिन्ही चौकार अडवत असताना तिन्ही खेळाडूचे प्रयत्न एकच होता, एका हाताने चेंडूला अडवलं गेले. नवीन गोलंदाजी मार्कर ऍज अ कॅप्टन प्रदोष भाईकर. पहिल्या धावांचं 7 धावांचं षटक. त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय. तोपर्यंत 1 धाव धावफलका. 8 धावा धावफलकावर. अजून एक समालोचक आमच्या सोबत जोडणार आहेत, अनिल बेनबन्सी. आपण जॉईन व्हा. क्या बात आहे. काय जबरदस्त ड्रेसिंग मारली गेली आपला आतून. यष्टाच्या बाहेर असं पंचाने सांगितलं, त्यामुळे पंच आमच्या दिशेने बोलतायत. वाईट चेंडू
घोषित केला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. पडल स्वीप करण्याचा प्रयत्न ऑन साइडला त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. एक धाव धावफलकावर. 9 धावा 10 धावा धावफलकावर. दहा धावा धावफलकावर आतापर्यंत. यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग यष्ट्यांच्या मागे आतापर्यंत चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. अखेरकार एक धाव धावफलकावर. अनिल सर, महत्वाची मॅच आहे. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघ पराभूत झाले होते. आता समोर समोर आल्यात आणि 11 धावा धावफलकावर ते. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसरं षटक चालू आहे. मॅच सिच्युएशन कशा प्रकारे सांगतोय? येस, नक्कीच ही महत्वाची मॅच यासाठी असेल की या दोघांमधला एक संघ जो जिंकेल तो त्या संघाची घोडदौड या ठिकाणी कायम राहणार आणि एक जो संघ पराभूत होईल त्याचं आव्हान या स्पर्धेतलं काय संपुष्ट देणार आहे. परंतु यावेळेला काय घडते, आखू टप्प्यात चेंडूला निश्चित कव्हरच्या दिशेला पॉइंटच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटीची वरची कडा लागून षटकार मारून गडी बाद होतोय दुर्गेश इलेव्हन संघाचा जयेश घरत. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय मिस्टर केतन मेहर. अपकमिंग यंगस्टर आहे आणि अंदाच्या हंगामामध्ये सुरुवात आतापर्यंत बॅटर कडून चांगली पाहायला मिळाली. ऑन साइडला ड्राईव्ह केलं पहिला चेंडू. हो क्या बात आहे. पुन्हा एकदा तेच घडलंय आजच्या. यस, पंचांनी 9 चेंडू घोषित केला आजच्या दिवसामध्ये. आतापर्यंत या मॅचच्या दरम्यान 10 चेंडूचा खेळ झाला. 10 चेंडूचा खेळ होत असताना 5 चौकार एका हाताने अडवल्यात. सोपं नाही आहे अनिल सर, परंतु आतापर्यंत साहेबांच्या संपूर्ण टीमने आतापर्यंत ते मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. नक्कीच फिल्डिंग करत असताना ज्या वेळेस फटके क्षेत्ररक्षकाकडे येत असतात त्या वेळेस थोडासा फंबल होत असताना हे अडवलेले फटके. आणि आता मात्र थोडीशी नजाकत विकास झरकरच्या बॅटीतून आपल्याला पाहायला मिळते. लॉंग लेगच्या दिशेला येतो चौकार. 4 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1717. 17 या आकड्यावरती विकास खेळपट्टीवर अजूनपर्यंत आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे, परंतु या ठिकाणी बॅटीची खालची कडा जमीन लगत गेलेला फटका. यष्टीरक्षक हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू आणि एकही रन या चेंडूवरती आले नाही. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जयेश घरत बाद झाल्यानंतर 17 धावा फलकावरती येणारी 2 षटक आहेत. खेळपट्टीवरती अजूनपर्यंत विकास दसकर आहे. त्यानंतर सोबत त्या जोडीला फलंदाज केतन. ही जोडी मैदानामध्ये शेवटपर्यंत उभं राहावं लागणार. निश्चितच 2 षटकांमध्ये जर डिफेंड करण्यासाठी धावा ठेवायचं असेल तर निश्चितच 40 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि ही गरज कोण भागवेल या दोघांपैकी हे आपल्याला पाहायचं आहे. नेक्स्ट गोलंदाज समीर विचारे. ट्रम्प कार्ड गोलंदाज ज्याला गोल्डन कार्ड मधून उचलला होता तो गोलंदाजी मार्क वरती येतोय हे तिसरं षटक हाताळण्यासाठी. गोल्डन कार्ड साठी 2000 पॉइंट होते आणि ते 2000 पॉइंट या समीर विचाराने कमावलेले आहेत. दरम्यान पहिला चेंडू असणार आहे केतन करता. 17 धावा फलकावरती आहेत. मात्र टप्पा पडून थोडासा मध्ये येते चेंडू. आपल्या बोटाची किमया दाखवत असताना अक्षरशः वाटलं होतं केतनला सुद्धा की हा चेंडू स्वैर असेल का, परंतु टप्पा पडल्यानंतर जो फिरला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय तो समीर विचार यांच्याकडनं. आता मात्र टप्पा मिस होतोय. अगोदर टप्पा होता तो ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि तो मध्ये घेतलेला चेंडू. आता मात्र मिडल स्टंप वरती टाकल्यानंतर पाहिलं आपल्या समोर टप्पा पडतो आणि सोडून दिला विकेटीच्या हातामध्ये आणि वाईटचा इशारा पंचांकडनं झालेला आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ 118. 18 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. फुल टॉस चेंडू सरळ बॅटीने मारला फटका. चांगला फटका होता परंतु
तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजी मार्फत दाखवून देत असताना समीर विचारे एकच धाव घेतली गेलेली आहे चेंडूवरती एका धावनेशी धावसंख्येमध्ये वाढ 1919 19 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात विकास स्ट्राईक एंड वरती ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला ऑन साइडला निश्चित फेकी चांगली केली गेली होती तोपर्यंत आपण बघतोय विकास थोडस दुखापतग्रस्त स्पर्धेदरम्यान संदेश नामदेव सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमार्फत आणि त्यांसोबत गौरव राऊत सर सुद्धा या आपल्या मंचावरती दाखल झाल्याचा आपलं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आगतम सुस्वागतम आणि दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती विराजमान व्हायचे थँक्यू डीजे जुने जाणते खेळाडू बाळकृष्णन यांचं आगमन झालेले या स्पर्धेमार्फत आपलं हार्दिक स्वागत आपल्याला विनंती असेल मंचावर येऊन विराजमान व्हायचं प्लीज मात्र बॅटची कडा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर हे षटक या ठिकाणी संपलं जाते षटक संपल्यानंतर आपण पाहिलं 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडीच्या मोबदल्यानंतर रेहान दुर्गेश 11 संघाच्या धावा आहेत फलकावरती 21 धावा 7च्या सरासरीने आतापर्यंत खेळत चाललेला हा संघ आहे आणि त्यानंतर आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील ते बघण्यासारखं असणार आहे देऊया डीजेला संधी ऐकूया सुमधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये VPL सीझन 7
थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपला. 21 धावा, 21 रन. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे, जिकडे नवीन गोलंदाजी मार्कवर अरबाज. हो रिबतचा टेम, परंतु एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. समोर एक यंग टॅलेंट, समोर एक एक्सपिरियन्स गोलंदाज. या प्रकारचं बॅटल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. बॅटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत सिंगल रन. 22 धावा धावपलकावरती. त्याचं कारण आहे सायबा संघाने आतापर्यंत या मॅच मध्ये ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षक करून दाखवलंय ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. बघता बघता 6 चौकार अडवल्यात आणि 6 चौकार अडवत असताना थोड्याशा अडचणी वाढल्यात रेहान दुर्गेश 11 संघाच्या. फक्त 22 धावा धावपलकावर, जिकडे शेवटच्या 4 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली गेली मैदानाच्या आतमध्ये, त्या प्रकारचं क्षेत्ररक्षक सुद्धा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले टीम सायबा संघाकडून. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, येतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडू. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे, जिकडे आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. अरबाज पुन्हा एकदा विकास दसकर ऑन साईडला पळून खेळण्याचा प्रयत्न. पहा थोडीशी दुखापत आहे विकास, आणि त्यामधून मैदानाच्या आतमध्ये एका प्रकारे झुंज देतोय. त्याचं कारण आहे मॅच महत्वाची आहे, आणि मॅच महत्वाची येत असताना आतापर्यंत काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले संपूर्ण टीम सायबा संघाने. बॅकफुटर जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फेकी, तोपर्यंत 1 धाव. 24 धावा धावपलकावर शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील, जिकडे अरबाज सज्ज होतोय विकास समोर. बॅकफुटर जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, फेकी, आणि फेकीला आलंय उत्तर. दखेकर शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर धावचित होतोय. तर पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 24 धावा धावपलकावर, 25 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय रेहान दुर्गेश 11 संघाने टीम सायबा संघासमोर. इनिंग ब्रेक दरम्यान जातोय एक मधुर संगीत, आणि त्यानंतर वळूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू वेलकम बॅक. पुन्हा एकदा वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL सीझन 7 आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा, आणि ग्रुप बी मध्ये आहोत, जिकडे चौथी मॅच आपल्या भेटीला आले टीम सायबा वर्सेस रेहान दुर्गेश 11. नाणेफेकीचा कौल जिंकला होता टीम सायबा संघाने, आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलं होतं रेहान दुर्गेश 11 संघाला, आणि 25 धावांचं टार्गेट जे सेट केले गेलंय रेहान दुर्गेश 11 संघाने टीम सायबा संघा समोर. चला तर सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्ट्राईक हँडला ऍज अ कॅप्टन प्रदेश भाईकर, तर नॉन स्ट्राईक हँडला ऋषी दादा देसाई. चला ऑल सेट, बॅटर रेडी, बॉलर रेडी, फंच रेडी. टार्गेट 25 रन.
पहिला बॉल बॅकफुटवर जाऊन कट केला गेला चेंडूला जोपर्यंत एक धाव. धावांचा श्री गणेश 25 धावांचा पाठलाग आहे आणि एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. एक धाव धावपलकर. लो स्कोरिंग मॅच आता आपल्या भेटीला आले. याचं कारण होतं 24 धावा धावपलकर ते लगावल्या होत्या. ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली त्या प्रकारचं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले आणि बघता बघता 6 चौकार एका हाताने अडवणं तितकं सोपं नाही आहे. ते सुद्धा संपूर्ण सायबर टीमने क्षेत्ररक्षक करत असताना करून दाखवलं. येस, नक्कीच या धावा रोखण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांना सुद्धा झालेला आहे. त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी सायबा संघाला आहे. त्या आपल्याला समोर आहे की एक लो डिफेंडिंगचा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान आतापर्यंत आपण पाहायला गेलं 2 मध्ये 2 धाबा आलेल्या आहेत. मात्र कव्वा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. प्रदोष बाईकरच्या बॅटीतून येतोय चौकार. 4 धावा. हो, थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. चौकार आल्यानंतर धाबा या ठिकाणी कोरेने वाढतात. षटकार 6 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीला फटका, परंतु या ठिकाणी हा चेंडू अडवला गेलेला आहे आणि एकच धाव या चेंडूवरती काढली गेलेली आहे. या एका धावनिशी धावसंख्या 7 फलकावरती लगावल्या जातात. ज्या ठिकाणी 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. वॉट अ फिल्डिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने चेंडूचा पाठला करून सूर मारून या चेंडूला अडवलेला आहे. फुल हवेत हा चेंडू सूर मारून अडवला गेलेला आहे जयेश घरत यांच्या मार्फत. कमाल काय फट, बहुत अच्छी फिल्डिंग. कडक. 7 धावा आहे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आणि 2 चेंडू शिल्लक. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला. फिल्डर येईल चेंडूवरती, उचलून फेकेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट करतात हे दोन्ही फलंदाज. एका धावेने धावसंख्या 8 वरती. वारंवार आपल्याला दिसते ऍक्शन रिप्ले मध्ये कोणत्या पद्धतीने हा जयेशने हा चेंडू अडवला गेलेला आहे. लास्ट बॉल. 8 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे सरळ बॅटीने. चांगलं क्षेत्ररक्षण विनायक. या चेंडूवरती येतोय, अडवला जातो चेंडू. अडवल्यानंतर आपण पाहतोय षटक या ठिकाणी संपलं जाते. 1 चौकार आल्या कारणे आपण पाहिलं या षटकामध्ये 9 धावा गोळा केल्या गेलेल्या आहेत. अजूनही आपण पाहिलं समीकरण पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. मात्र गोलंदाज तो आलेला आहे देवेंद्र परब. ज्या गोलंदाजाला सुमित डेकळे यांच्याकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक लगावला गेलेला आहे. बॅक टू बॅक 3 गडी जर गारद केले तर 2000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी सुमित डेकळे टेनिस विश्वातील बाहुबली यांच्याकडनं देण्यात येणार आहे. आता मात्र आखूड टप्प्यात चेंडूवरती सरळ बॅटीने मारलेला फटका स्वतःच्या फॉलो मध्ये अडवला गेला हा चेंडू. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा त्याच बदला चेंडू, परंतु आता टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. वाईडचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ होते. विनंती असेल कॉम्बॉक्सच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल थोडासा बाजूला येऊन राहा. एका धावनेच्या धावसंख्येमध्ये वाढ होते या चेंडूवरती. धावा फलकावरती 10-10. 10 धावा फलकावरती. 2 चेंडू आतापर्यंत संपलेला आहेत. आतापर्यंत पाहिलं सायबा संघाची स्थिती मजबूत आहे, परंतु या मजबूत स्थितीला पुन्हा आणावं लागणार आहे रेहान दुर्गेश 11 संघाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा मध्ये येणारा चेंडूला कट केलेला आहे ऋषी देसाई यांच्या मार्फत आणि त्या चेंडूवरती एकेरी धाव गोळा केली गेलेली आहे. एकेरी धावसंख्या पुढे सरत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत कारण चांगला गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती आहे. यावरती प्रहार न करता निश्चितच एकेरी धावसंख्येला भर देऊन धावसंख्येला वाटचाल थोडीशी पुढे करावी अशा विचाराने दोन्ही फलंदाज खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान हा चेंडू निर्धाव पडल्यानंतर थोडस मजबूती प्राप्त होते. आता मात्र क्या बाद आहे, यष्टीवरती चेंडू आदळला होता परंतु बेल्स काही पडलेले नाहीये. तर निश्चितच बाल बचे यहाँ पर प्रदोष. थोड़ी सी लाइट की झलक यहाँ पर दिखाई दे रही है स्क्रीन पर हमारे, लेकिन बेल्स यहाँ पर गिरे नहीं. इसके लिए ये डॉट चेंडू. लास्ट बॉल आहे या षटकातला. धावा रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी देवेंद्र यांच्या मार्फत झालेला आहे.
फक्त ना फक्त 2 धावा खर्ची पडत हे षटक आतापर्यंत पूर्ण करत असताना शेवटच्या चेंडूवरती कट केला होता. ह्या चेंडूवरती 1 धाव आलेली आहे. 12 मध्ये 12 झालेले आहेत आणि 12 मध्ये 13 धावांची गरज आहे. देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत आणि पुन्हा येऊया मैदानामध्ये. यस, थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. पहिल्या षटकामध्ये आल्या 9, दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, 4 धावांचं षटक हाताळलं देवेंद्र परब यांनी आणि आता मात्र 12 मध्ये 12 धावांची गरज आहे. त्यामध्ये अखेरच्या क्षणी चेंडूला फक्त ढकललेला आहे. 1 धाव काढली मनीष. आकुटाबाई चेंडू जास्तच आखूड होता. नोचा इशारा पंचांकडनं आणि 9 वरती प्रहार केला जातोय. चेंडू सीमारेषा पास धाडला जातोय 4 धावांसाठी. यस, थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आकुटाबाई चेंडू, प्रहार चांगला होता परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एकही धाव आलेले आहे चेंडूवरती. 19 धावा फलकावरती आहेत. फक्त ना फक्त 6 धावांची गरज आहे, ज्या ठिकाणी 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि सलामीर बॅटर मैदानामध्ये अजूनपर्यंत ठामपणे उभे आहेत. पुन्हा एकदा फटका त्याच पद्धतीचा आणि आता मात्र चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. फक्त 2 धावांची गरज असणार आहे आता. आणि जवळजवळ हा सामना सायबा संघाने आपल्याकडे खेचून आणलेला आहे. चला, 2 धावांची गरज. मनीष सरळ बॅटिंग मारला, फटका. ऋषी देसाई यांचा विजयी चौकार. सायबा संघ विन पुढच्या फेरीमध्ये दाखल. चला, विनंती असेल तेजस 11 संघ आणि सायबा संघ आपण या लगेचच या क्वालिफाय सामन्याचा आपण टॉस करून घेऊया. थँक्यू डीजे, थँक्यू. चला, कॅप्टन या. टीम सायबा कॅप्टन तेजस 11चा आलाय का? आलाय. ओके, चला सायबा कॅप्टन या. टॉस या ठिकाणी केला जातोय. खूप महत्वाची मॅच, शेवटचा आणि अंतिम सामना या ग्रुप बी मधून, जिकडे 2 संघ समोरासमोर